नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आता सर्व सरकारी योजनांचे पैसे तुमच्या डीबीटी बँक खात्यात थेट जमा होणार आहेत. याचा अर्थ तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचे पैसे वेगवेगळ्या खात्यात तपासण्याची गरज नाहीये. आता ते तपासायचे कसे सांगतो. मित्रांनो, तुमचे पैसे कोणत्या खात्यात येणार आहे हे जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला गुगलला यायचंय. गुगलला आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचंय npci.org.in आणि सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये, मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंझ्युमर म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही कंझ्युमर वरती क्लिक करताल, याच्यामध्ये तुम्हाला युपीआय कंप्लेंट, अदर प्रोडक्ट कंप्लेंट, एटीएम लोकेटर, चेक युअर एनईटीसी फास्टॅग स्टेटस वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी दिसतील. तर आपल्याला दुसरीकडे कुठेही क्लिक करायचं नाहीये. डायरेक्ट लास्टचा जो ऑप्शन आहे, भारत आधार सीडिंग एनेबल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथं वेलकम टू भारत आधार सेडिंग एनेबल वगैरे ह्या सर्व गोष्टी येतील. तर त्याच्यानंतर दुसरीकडे कुठे न क्लिक करता डायरेक्ट लेफ्ट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 4 आडव्या लाईन दिसत आहेत, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. 4 आडव्या लाईन वरती क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग, सर्व्हिस स्टेटस, आधार मॅप्ड स्टेटस, आधार मॅपिंग हिस्ट्री, अकाउंट डिटेल्स या बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो येतील. त्याच्यामध्ये आपल्याला जो 4 नंबरचा ऑप्शन आहे आधार मॅप्ड स्टेटस, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही आधार मॅप्ड स्टेटस वरती क्लिक करताल, इथे बघा वरच्या साईडला तुम्हाला सेशन एक्सपायरिंग जे काही तुमचं टायमिंग चालू आहे तो टायमिंग तिथे तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचंय, जे काय तुमचा टायमिंग आहे त्या टायमिंगच्या आतमध्ये वरचा जो टायमिंग आहे तो 00 होण्याच्या आतमध्ये तुम्हाला हे काय आहे ते स्टेटस चेक करायचं आहे. जर तुम्हाला डिले झाला, तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा तुमचा ओटीपीला तुम्हाला वेळ लागला, तर हे सेशन एक्सपायर होईल आणि तुम्हाला परत ती प्रोसेस करावी लागेल. तर चला मित्रांनो, आता मी इथे तुम्हाला माझा जो कोणाचा आधार नंबर आहे तो टाकून घेतो आणि पुढची प्रोसेस करून घेऊ आपण. त्याच्यानंतर तुम्हाला जो खाली कॅप्चर येईल तो कॅप्चर आपल्याला भरायचा आहे आणि चेक स्टेटस वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही चेक स्टेटस वरती क्लिक करताल, जो काही तुमचा नंबर असणार आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी गेलेला असेल आणि तो ओटीपी जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सबमिट करताल, इथे बघा, इथे तुम्हाला डिटेल्स आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 नंबरला ऑप्शन दिलेला आहे आधार नंबर, जो काही तुमचा आधार नंबर असेल तो. मॅपिंग स्टेटस, मित्रांनो लक्षात ठेवा, मॅपिंग स्टेटस मध्ये एनेबल फॉर डीबीटी हे असणं खूप गरजेचं आहे. जर एनेबल नसेल तर तुमचं कुठलंही अकाउंट मॅपिंग नसणार आहे. त्याच्यानंतर जे काय तुमचं लास्ट अपडेट आहे, म्हणजे तुम्ही कधी अपडेट केलेलं आहे एनपीसीआयला ते दिलेलं आहे. त्यानंतर अजून जर खाली गेलं तर मॅन्डेट डेट, म्हणजे कधी तुम्ही रिक्वेस्ट केलेली, या बऱ्याचशा गोष्टी येतील. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्यासाठी या पेजवरती आलोय ती गोष्ट, ती म्हणजे बँक नेम. कुठलं खातं जे आहे, कुठले किंवा कुठल्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे सरकारी योजनेचे पैसे येणार आहेत, तर सर्वात लास्टला तुम्हाला ऑप्शन दिसेल बँक नेम. जी कोणती तुमची बँक आहे त्या बँकेचं नाव तिथं आलेलं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. सर्वात लास्टला बँक नेम म्हणून ऑप्शन येतो, त्याच्यावरती तिथे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सर्वात लास्टला की तिथे कोणती बँक आहे. माझी बँक जी लिंक आहे ती बँक तिथं दिसत आहे. तुमची जी बँक लिंक असणार आहे ती तुम्हाला तिथे दिसणार आहे. जर समजा कुठलीच बँक दिसत नसेल तर मित्रांनो समजून जावा की तुमचे कुठलंही बँक तिथं लिंक नाहीये. तर जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला लिंक करून घेता येईल तेवढ्या लवकरात लवकर करून घ्या. किंवा त्याच्यापेक्षा अजून एक बेस्ट ऑप्शन आहे, सर्वात सोपं, पोस्ट ऑफिसमध्ये जावा. पोस्ट ऑफिसमधून इंडियन पोस्टचं तुमचं जे काही अकाउंट असेल ते अकाउंट काढून घ्या. तुम्हाला तिथून एक कार्ड मिळेल आणि एका दिवसामध्ये तुमचं अकाउंट मॅपिंग होऊन जाईल. तुमचं इंडियन पोस्टचं अकाउंट तुम्हाला एनपीसीआयला अटॅच होऊन जाईल. तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण व्हिडिओ होती. ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. तसेच व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.